जसं की आपल्याला माहिती आहे की आता नगरपालिकेची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आपल्याकडे 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत यांच्यासाठी आपल्याकडे नगराध्यक्ष आणि सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत। तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आपण प्रसिद्ध केलेला आहे। त्याचप्रमाणे 4ही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा देखील आपण जो डिटेल कार्यक्रम आहे, त्यांचे आरओ असतील, त्यांचे एआरओ असतील, त्यानंतर त्यांचे नामनिर्देशन कधी होणार आहेत, कुठल्या स्थळी होणार आहे, हा देखील आपण प्रोग्राम जाहीर केलेला आहे। साधारण आपले 4ही जर नगर म्हणजे 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत ह्या 4ही स्थानिक नागरिक स्वराज्य संस्था बघितल्या तर टोटल 74 मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदार संख्या असणार आहे 57,207। त्यापैकी पुरुष मतदार संख्या आहे 27,697 आणि स्त्री मतदार संख्या आहे 29,510। इथे मतदार या मतदानामध्ये स्वतःचा हक्क बजावते। त्याच पद्धतीने मतदान केंद्र जे आपले असणार आहेत 74 या कार्यक्षेत्रांमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सर्व सुविधा आहेत याची आपण खात्री केलेली आहेत। म्हणजे पक्क्या इमारती असेल, फर्निचर, वीज, पाणी ह्या गोष्टी आपण इन्शुअर केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गरजेनुसार जसं जितक्या होणार आहेत त्याचं देखील आम्ही सर्वांबरोबर आज मीटिंग घेतलेली आहे। काल देखील मी आरओची मीटिंग घेतलेली आहे। आज SP सर आणि मी असं दोघांनी मिळून आरओ, एआरओ आणि संबंधित SDPO आणि PI यांची देखील आम्ही आज मीटिंग घेतली। मग लागणारं तिथे जे आम्हाला डिप्लॉय करायचे आहेत, जे भरारी पथकं असतील, SST असतील म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथक किंवा व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक, तर यांचा देखील आम्ही आढावा घेतला आणि ते देखील लवकरच डिप्लॉय होतील। त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मशीन्स लागणार आहेत बेसिकली EVM मशीन, त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट्स, तर त्याची उपलब्धता आपल्याकडे पुरेशी आहे। त्याचप्रमाणे स्टेट इलेक्शन कमिशनने यावेळेस प्रत्येक मशीन स्कॅन करून त्याचा डेटा आम्हाला अपडेट करायला सांगितलं होतं, तर आपल्याकडे ती पूर्ण तयारी झालेली आहे आवश्यकतेनुसार। त्यानंतर जे आरओ स्तरावरती म्हणजे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तर त्यांना सर्वोच्च अधिकार असणार आहेत या निवडणुकीमध्ये, तर त्यांच्या स्तरावरती सर्व अधिकाऱ्यांना किंवा जे कर्मचारी डिप्लॉय होणार आहेत त्यांचे तसे आदेश आम्ही काढून देण्याचे त्यांना निर्देश दिलेले आहेत। त्या पद्धतीने ते आदेश आज निर्गमित करतील वेळोवेळी। त्याचप्रमाणे आज राजकीय पक्षांच्या देखील ते मीटिंग त्या ठिकाणी होणार आहेत। राजकीय पक्षांना आचारसंहितेचे नियम असतील, उमेदवारांसाठीच्या सूचना असतील, नामनिर्देशनाच्या असतील, प्रचाराच्या असतील, त्या त्यांच्या पद्धतीने आज दिल्या जातील खाली, तर त्याही गोष्टी आज होऊन जातील। त्याच पद्धतीने जे कायदा सुव्यवस्थेचे विषय आहेत ज्याच्यामध्ये मूळ विषय आहे की शस्त्र जमा करणे किंवा परवानग्या देणे, याबद्दल देखील आज आम्ही पोलिसांबरोबर चर्चा केली आणि त्याचे देखील आम्ही नियमावली ठरवलेली आहे जे राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत त्याप्रमाणे। आणि एकंदरीत निवडणुका शांततेने पार पडतील यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेल्या आहे। वेळोवेळी आम्ही मीटिंग्स घेत आहोत, तसं गांभीर्य आम्ही खाली पोहोचवलेलं आहे आणि आम्ही पूर्णपणे सर्व लेखाजोखा घेत आहोत। याच्यामध्ये जो सगळ्यात कळीचा मुद्दा होता तो दुबार जो डेटा होता दुबार मतदारांचा, तर आपल्याकडे 4ही ठिकाणचे म्हणून दुबार नावं आढळलेल्या व्यक्तींची संख्या होती 275। त्यामध्ये त्यांच्या जर टोटल एंट्रीज बघितल्या तर टोटल एंट्रीज होत्या 557, म्हणजे एका व्यक्तीचं नाव 2 वेळा किंवा 3 वेळा आढळणं। तर हे आपल्याकडे दुबार मतदारांचा आमच्याकडे मिळालेला आकडा आहे या नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातल्या मतदार याद्यांनुसार। तर आमच्याकडे आता समजा का आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, समजा वेंगुर्ल्याची, तर दुबारची आमच्याकडे यादी होती, तर त्या यादीनुसार आम्ही जे दुबार किंवा तिबार आहेत तर त्या मतदारांना संपर्क साधून त्यांच्याकडनं परिशिष्ट एक असं भरून घेतलेलं आणि त्यांना नक्की तुम्ही कुठले मतदान करणार आहात त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं आम्ही घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने जे मतदार याद्या असणार आहेत त्याच्यावरती देखील तारांकित करून येणार आहे, ते आहे आता काय आपल्याकडे तर चिन्हांकित करून येणार आहे। त्यामुळे प्रिसाइडिंग ऑफिसर्सना देखील आमच्या तशा सूचना असणार आहेत, त्या ट्रेनिंगमध्ये कळवल्या जातील की एकच मतदार 2 ठिकाणी मतदान करणार नाही, याच्याबद्दल पूर्ण आम्ही काळजी घेणार आहोत। तर हा कन्सर्निंग मुद्दा आपला होता। 275 व्यक्ती आहेत आणि एंट्रीज आहेत 557, म्हणजे एका व्यक्तीच्या 2 किंवा 3 असलेली नावं आहेत। त्यानंतर स्वीपचा देखील एक कार्यक्रम असतो आपल्याकडं वोटर जनजागृतीसाठी, तर ते देखील आरओ स्तरावरून त्या पद्धतीने जनजागृतीचे पथकं नियुक्त होतील, म्हणजे शाळा, कॉलेजेस यांचा वापर करून किंवा पथनाट्य, रॅलीज याच्या बाबतीत मतदार जनजागृतीचे कार्यक्रम देखील घेण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव